बरं झालं आलास. काय झालं? ऑल ओके ना? प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू आहे ना? साहेबा काहीतरी विचारतोय मी. काय झालं? गप्प काय आहेस तू? ऋषी खरंच खरंच सॉरी यार, खरंच सॉरी. मी मॅडमांच्या कामात इतका अडकलो होतो ना की नाही रे, मला खरंच एक दिवस नाही जमलं रिहर्सलला जायला, प्रॅक्टिसला जायला. मग मी काय तेवढाच आहे ना, तेवढाच सगळा राडा झाला. एक एक जरा शांतपणे मला सांग, काय राडा झाला? ऋषी, ह्या अनिकाच्या टीम आहे ना, यांचं काय ठरलं होतं की 7 वाजता प्रॅक्टिसला ग्राउंडवर भेटायचं. म्हणून आपल्या टीमनं काय ठरवलं की बाबा आपण 5:30 वाजता जाऊया, भांडण तंटा वगैरे काही नको. तर या बाईनं तिथे येऊन 5:30 वाजता येऊन धमक्या द्यायला सुरुवात केल्या. ह्याला काय अर्थ आहे? मारामारी झाली. आता ह्या थराला उतरली अनिका. बरं, आपल्या मुलींना काही झालं नाही ना? त्यांना काही लागलं नाही ना? नाही रे, त्यांना काय, या असल्या कुठल्याच गोष्टींचा त्यांना काहीच फरक पडत नाही. पण ऋषी काय आहे ना, राहून राहून ना मला एका गोष्टीचं खूपच वाईट वाटतं. काय? म्हणजे ही अनिका आणि त्यांची टीम. अनिका तर तिचा किती पैशांचा माज आहे ना, हे तुला सगळं माहिती आहे. अरे त्यांच्याकडं सगळ्या सुखसुविधा आहेत रे. तिच्याकडे प्रॉपर किट आहे, तिच्याकडे प्रॉपर शूज आहेत. ते घालून ते प्रॅक्टिस करतात किंवा गेम खेळतात. आणि आपल्या मुली अनवाणी खेळत असतात रे, बरोबर. आणि ह्याच गोष्टीचा ना त्या परवा त्या अनिकाच्या टीमनं फायदा घेतला. हे जेव्हा भांडणं सुरू होती ना, तेव्हा त्या बुटाच्या पायानंच आपल्या मुलींना मारत होत्या, पायावर लाथा मारत होत्या. आणि त्या जखमा झालेल्या पायावरना सुद्धा त्या बुटानं चिरडत होत्या रे. मग त्रास नाही का होणार मला सांग? वाईट नाही का वाटणार आहे? नाही मला ना, मी एक वेळ मी काय म्हणतो, ठीक आहे आपण असं धरूया की भांडणाचं गोष्ट बाजूला राहू दे, झाली असतील भांडणं बाबा. पण ऋषी, मला खरंच एका गोष्टीचं वाईट वाटतं रे, की आपल्या मुली प्रॅक्टिस करताना किंवा गेम खेळताना ना अनुमानित पायाने खेळत असतात, बरोबर आहे. आता प्रॅक्टिस करताना समजा उद्या काही झालं, त्यांना पायाला लागलं, पाय मुरगळला, तर केवढ्याला पडायचं ते? अरे किती दिवस राहिले, आली आहे ना स्पर्धा, जवळ आली आहे ना. मग कसं होणार सांग मला? माझं एक काम करशील साहेबा? तुला गाणं ऐकू येते? गाणं कुठून आलं मध्येच? मोठ्यांदा ऐकू येते. साहेबा माझं एक काम करशील असं म्हणालास ना की मला खूप मोठं गाणं ऐकू येतं. साहेबा मी काहीतरी सिरियसली बोलतोय. बरं ठीक आहे, राहू दे सरकार. कुठली मोहीम हाती घ्यायची आहे सांगा एकदा, करायला बरी.